सुरुवात करूया. सर्वप्रथम लोकमान्यांना वंदन करतो, त्यांच्या स्मृतीला वंदन करतो, तुम्हा सर्वांना वंदन करतो. आणि हे वर्ष, जे वर्ष आपण आजपर्यंत शुद्धी शताब्दी म्हणून साजरे करत आहोत टिळकांची, खरंच ती साजरी करत आहोत, कारण एका सिंहाची ती स्मृती शताब्दी आहे, त्यामुळे ती साजरीच केली गेली पाहिजे. टिळक महाराज की जय. सुमने उधळूनी पूजन करुनी, सुमने उधळूनी पूजन करुनी रंगली भारती, सुमने उधळूनी पूजन करुनी रंगली भारती, लोकमान्य तू जगी शोभसे ओवाळू आरती, लोकमान्य तू जगी शोभसे ओवाळू आरती. 100 वर्षांपूर्वी एक नररत्नाने आपला देह या भारतभूमीसाठी काम करत किंवा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आरूढ होऊन 100 वर्षांपूर्वी आपला देह ठेवला. आणि त्या 100 वर्षाला आता 12:40 ते 100 वर्ष पूर्ण होतील. गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी ते कार्यक्रम झाले. कोविडमुळे कुठेतरी त्याला खंड पडेल असं भीती होती, पण ती पडली नाही, कारण लोकमान्य आपल्या सर्वांसोबत होते. लोकमान्यांचं जीवन, जसं आपण एक कोणतं तरी पुस्तक असेल किंवा कोणता प्रकल्प असेल, उपक्रम असेल, कोणती संघटना असेल, आपलं कोणतंही कार्य असेल जे लोकार्पण करतो पूर्णत्वानंतर, तसंच लोकमान्यांचं जीवन हे सुद्धा या भारतभूमीसाठी, इथल्या लोकांसाठी अर्पण होतं, ते लोकार्पण होतं. ते सुरुवातच त्यांच्या जीवनाचं ध्येय हे त्या लोकांमध्येच घडलं आणि त्या लोकांमध्येच ते पूर्णत्वाला पोचलं. लोकमान्य हे तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोचले होते, त्यांच्या घराघरात पोचले होते. आणि म्हणून कुठेतरी लोकमान्यांना या बळवंतराव गंगाधर पंत टिळक या पुण्यातल्या एका व्यक्तीला किंवा भारतातल्या एका नागरिकाला लोकांनी लोकमान्यशी हाक मारली, जी पुढे ती पदवी झाली. पण त्या पदवी म्हणण्यापेक्षा हाक म्हणणं मला जास्त योग्य वाटते, कारण ती हाक लोकांच्या मनामधून होती. सरकारी स्तरावर असेल, संघटनात्मक स्तरावर असेल, अनेक पदवी दिले जातात, अनेक सत्कार केले जातात, परंतु लोकांच्या मनातून जी पदवी किंवा जी हाक येते त्याला त्याहीपेक्षा मोठं स्थान असतं. तर असे हे आपले लोकमान्य. आणि हे सगळं त्यांचं स्थान फक्त भारतीयांच्या मनात होतं असं नाही, तर त्या काळी इंग्रज जे आपल्यावर राज्य करत होते त्यांच्या मनात हे होतं. त्यांच्या आदराचं स्थान किंवा त्यांच्यावर जे शत्रुत्व करत होते ते त्यांच्या मनात सुद्धा, त्यांच्या मनामध्ये टिळकांविषयी आदराचं स्थान होतं. याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 47 नंतर लोकमान्य जिकडे इंग्लंडमध्ये राहिले होते त्या घरावर जेव्हा नील फलक लोकमान्यांच्या नावाने लावण्यात आला, तेव्हा आपले पंतप्रधान तेव्हाचे पंडित नेहरू सुद्धा तिकडे उपस्थित होते. माउंट बॅटन याचं तिकडे भाषण झालंय आणि ते भाषण म्हणजे या लोकमान्यतेचं एक उत्तम उदाहरण आहे, लोकांच्या प्रेमाचं एक उत्तम उदाहरण आहे. ही पुढची गोष्ट झाली आहे. पण टिळकांचं, खरं तर आपला विषय हा टिळकांचे शेवटचे काही वर्ष असा आहे, परंतु ते शेवटचे वर्ष जाणून घेण्याच्या आधी किंवा मी तुम्हाला सांगण्याच्या आधी आपण त्यांचा पूर्व इतिहास थोडासा जाणून घेऊ. प्रत्येकाला टिळकांच्या जन्मापासून टिळकांच्या निधनापर्यंत प्रत्येक गोष्टी माहिती असते, किमान त्याची तोंड ओळख तरी असते. पण आज तशीच एक छोटीशी तोंड ओळख आपण या अनावधानाने या विषयामध्ये येतच येते, तर ते करून घेऊया. पुण्यात असताना त्यांच्या पूर्वार्धामध्ये, त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये कुठेतरी शिक्षण घेत असताना त्यांच्या बरोबरची मंडळी असतील, तिथे आपल्या लोकांवर कुठेतरी अत्याचार होतोय, आपल्याला आपले हक्क मिळत नाहीयेत किंवा आमची राष्ट्र ही भावनाच कुठेतरी नाहीशी झाली आहे, या कल्पनेने किंवा ही भावना जेव्हा लोकमान्यांच्या आणि त्यांच्या आसपासच्या लोकांच्या, चिपळूणकर असतील, त्यानंतर आगरकर असतील, यांच्या मनामध्ये निर्माण झाली, तेव्हा आपण आपल्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. आपण आपल्या लोकांमध्ये राष्ट्रभक्तीची, स्वत्वाची, स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, स्वावलंबाची भावना निर्माण केली पाहिजे. या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल नावाचं
शाळा या मंडळींनी पुण्यामध्ये सुरुवात केली. शिक्षण तर सर्वत्र देतातच आहे हो, पण ते शिक्षण फक्त आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी नसावं. सावरकर आपल्या कवितेत म्हणतात, सागरा या कवितेत म्हणतात की गुण सुमने मी वेचली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी व्यय न तिच्या होसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा. जर माझ्या विद्येचा उपयोग माझ्या देशासाठी, माझ्या जनतेसाठी, माझ्या लोकांसाठी होत नसेल, तर तो विद्येचा भार काय कामाचा आहे, ती विद्या काय कामाची आहे, आणि माझं चरित्र किंवा माझं आयुष्य, माझं चारित्र्य हे काय कामाचं आहे. तर तसे चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवणं या उद्देशाने लोकमान्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. वर्तमानपत्रे काढली. वर्तमानपत्र त्या काळात काढणं ही साधी गोष्ट नव्हती, कारण लेखन किंवा शब्द हे शस्त्रापेक्षा धारदार असतात हे आपण सर्व ऐकूनच आहोत. आणि ते टिळकांची होती. टिळकांची भाषाशैली असेल, टिळकांचं लेखन शैली असेल, हे टोकदार होती. म्हणून पुढच्या काळात चापेकर बंधूंसारखे, खुदिराम बोस सारखे, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे असे अनेक क्रांतिकारक निर्माण झाले. त्यांच्या लेखणीमुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे. परांजपे त्यांच्यासोबत होते, आगरकर त्यांच्यासोबत होते, अशी अनेक मंडळी. आणि टिळक फक्त पुण्याचे न राहता पुढे राष्ट्राचे झाले. टिळकांच्या आधी सुद्धा अनेक राष्ट्रीय पुढारी होते, परंतु राष्ट्राने स्वीकारलेला पहिला राष्ट्रीय पुढारी म्हणजे लोकमान्य टिळक. त्याच्या पूर्वीही राजे राजघराणे जेव्हा होते, पण तेव्हा जे पुढारी यायचे ते मोठ्या मोठ्या घराण्यातले असायचे, त्यांच्या मागे बॅकअप असायचा. पण कुठेतरी सामान्य माणसांच्या मधून एक लीडर, एक पुढारी आम्हाला मिळतोय, ही कुठेतरी एक पहिलीच घटना होती ना. आणि त्याला लोकांनी, या हिंदवासियांनी मान्यता दिली. म्हणून मी म्हणेल की लोकांनी मान्यता दिलेली, राष्ट्राने मान्यता दिलेली पहिला राष्ट्रीय पुढारी म्हणजे बळवंतराव गंगाधर पंत टिळक. हे सर्व होत असताना आपल्याला माहिती आहे की त्यांच्या लेखनामुळे इंग्रज सरकारचं या मंडळींकडे लक्ष गेलं. आणि वृत्तपत्रचं काम काय असतं, वृत्तपत्रकार कसा असायला पाहिजे, एक रिपोर्टर कसा असायला पाहिजे, हे जर शिकायचं असेल तर ठीक आहे, आपल्याकडे कॉलेजेस वगैरे आहेतच, पण टिळक, आगरकर आणि त्या मंडळींचा इतिहास जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कोणतीही गोष्ट भीडभाड न ठेवता, कोणालाही बळी न पडता, कोणत्याही मोहात न अडकता, कोणाच्याही फेवरमध्ये न जाता एक तटस्थ अशी पत्रकारिता कोणाची असेल तर ती लोकमान्यांची आणि त्यांच्या सहकार्यांची. मराठा आणि केसरी आपल्याला माहितीये, दोन वर्तमानपत्र त्या काळात सुरू झाली. मराठा अर्थातच इंग्रजीमध्ये आणि केसरी मराठीमध्ये. ह्याच्यामध्ये पुढे जाऊन आगरकर असताना या दोन मंडळींनी कोल्हापूर महाराजांचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. कोल्हापूरचे दत्तक महाराज, 6वे छत्रपती शिवाजी महाराज यांना वेडकडून सोडावं आणि त्यांना गादीवरून उतरवावं असं इंग्रज सरकारचा आणि त्याचबरोबर त्यांच्या दिवाण बर्वे या दिवाणाचा सुद्धा त्याच्यामध्ये हात होता. आणि या दोन मित्रांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. अर्थात इंग्रज सरकारचा त्याच्यामध्ये हात होता, बर्वे सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि इतर कारकून सुद्धा, म्हणजे अक्षरशः शिपाई सुद्धा त्यामध्ये सामील होते असं म्हणण्यात सुद्धा हरकत नाही. आणि ह्याच्यामुळे टिळकांना आणि आगरकरांना कडी फोडायला जावं लागलं तुरुंगात. या तुरुंगामध्ये असताना हे दोन तेजस्वी तारे, असं म्हटलं जातं की कुठेही वादविवाद असेल किंवा मतभेद असेल तेव्हा टिळक आगरकरांचं नेहमी नाव पुढे असतं की स्पर्धा लावणारे दोन तेजस्वी तारे. हे दोन तेजस्वी तारे त्या कारागृहात एकत्र होते आणि अनेक विषयांवर त्यांची चर्चा व्हायची, अनेक विषयांवर त्यांचे वादविवाद व्हायचे, पुढे मतभेदही झाले. पण टिळकांना कुठेतरी भावनिक दृष्ट्या, कुठेतरी इमोशनली समजून घेणारा व्यक्ती जर कोण असेल तर मला असं वाटते की आगरकर आहे. आणि याच ह्याच्यावर काही 20-30 वर्षांपूर्वी टिळक आणि आगरकर हे विश्राम बेडेकरांचं नाटक आहे. उत्तम असं ते नाटक आहे. पुढे या खटल्यानंतर आपण पडावळ पुढे जाऊ का, आपल्याला मुख्य विषयावर यायचं, त्यामुळे तोंड ओळख सगळी देतोय मी तुम्हाला. राजद्रोहाचे 2 खटले टिळकांवर भरण्यात आले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. राजद्रोहाचे खटले कशामुळे भरले हो? लेखनामुळे. टिळकांनी एक प्रसिद्ध टिळकांचा लेख आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, या मथायाचं टिळकांचं जे लेखन आहे तो लेख आहे. आणि त्या व्यतिरिक्त दुसरा त्यांचा लेख आहे तो राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, ह्या आशयाचा टिळकांचा जो लेख होता
त्यावरून इतरांना भडकवणं टिळकांचं काम सुरू आहे हे जाणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर पहिला राजद्रोहाचा खटला भरला. पण यावेळेला कुठेतरी आगरकर त्यांना इमोशनली समजून घेणारी ती व्यक्ती त्यांच्यासोबत नव्हती. दुसरा राजद्रोहाचा खटला टिळकांवर भरला तो 1908 साली ते मंडालेला गेले. त्या ह्याच्यामध्ये पहिल्या खटल्यामध्ये ते येरवड्याला होते 6 महिने, 18 महिने ते येरवड्याला होते, येरवड्याच्या तुरुंगात. पुढच्या राजद्रोहाच्या खटल्यामध्ये थेट म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश ज्याला आपण म्हणतो, म्यानमारमध्ये ब्रह्मदेशमध्ये मंडालेच्या तुरुंगात असताना आपल्याला माहिती आहे, सर्वांना ते ज्ञात आहे की गीता रहस्यासारखा अलौकिक ग्रंथ टिळकांनी आपल्या सर्वांसाठी रचून ठेवला आहे, जो आजही पूजनीय आहे. नाही, पूजनीय म्हणण्यापेक्षा मी म्हणेल अनुकरणीय आहे. पूजनीय अनेक गोष्टी असतात, पण त्याचं अनुकरण करणं महत्वाचं असतं. गीता देव्हाऱ्यात ठेवणं त्याचा काही उपयोग नसतो. जर आपण तीच गीता आपल्या आयुष्यात उतरवली तर त्या गीतेचा कुठेतरी मान आहे किंवा त्याचा कुठेतरी सन्मान आहे. आणि लोकमान्याने ते केलंय बरं का. कर्मयोगी या नावाचा समानार्थी शब्द कुठेतरी आपल्याला बघायला गेला आहेत, बरीच लोक आहेत, पण लोकमान्य सुद्धा कर्मयोगी या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत. त्याचबरोबर टिळकांनी वेदांग ज्योतिष या नावाचा ग्रंथ तिकडे साकारला मंडालेच्या तुरुंगात. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा एक आनंद होतोय की उद्या जन्मशताब्दी पूर्ण होण्याच्या निमित्ताने मंडालेला म्यानमारमध्ये ब्रह्मदेशमध्ये डॉक्टर दिलीप साठे यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं. आणि आज उद्या म्हणजे 1 तारखेला तिकडे टिळकांचं नावाचं स्मृती फलक लावला जाणार आहे. खरंच डॉक्टर साठेंचं मी पूर्ण भारतवासियांच्या तर्फे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार प्रकट करतो की तुमच्यामुळे आज लंडनमध्ये लोकमान्यांचं नीलफलक आहे आणि उद्या ते मंडालेलाही लागणार आहे. तर मंडालेवरून निघाल्यानंतर टिळकांनी आपलं लेखणी थांबवली नाही, उलट पुनश्च हरिओम म्हणून टिळकांनी आपलं काम सुरू केलं. 1914चा तो काळ आहे. पण मंडालेला असताना टिळकांच्या आयुष्यातली एक व्यक्ती कमी झाली. आणि टिळक जेवढे कणखर होते, जेवढे तटस्थ होते आपल्या प्रत्येक विषयावर, जेवढे कणखर बोलायचे, जेवढे कणखर आपले विषय मांडायचे, तेवढेच कुठेतरी मनाने ते हळवे होते. म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं तर तुमच्या समोर एक लेख मला वाचून इकडे दाखवायला आवडेल की कांजी द्वारकादास यांचा टाइम्स ऑफ इंडियामध्ये, पूर्वी बरेच वर्ष झाली त्याला, टिळकांच्या निधनानंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख छापून आलाय. इंग्रजीमध्ये लेख आहे तो, लॉंग टर्म इन जेल इन मंडाले हेस्टेन डेथ या नावाचं कांजी द्वारकादास यांचा लेख छापून आलाय. आणि त्या लेखामध्ये बऱ्याच गोष्टी, बरेच मुद्दे कांजी द्वारकादास यांनी घेतलेले आहेत. पण त्यातला एक मुद्दा मला इथे टिळकांचं मन किती हळवं होतं हे सांगायला मला इकडे ते वाचून दाखवायचं आहे. त्याचं म्हणजे टायटल आणि सब टायटल त्याचं असं आहे, शाय अँड सेन्सिटिव्ह. कांजी द्वारकादास असे लिहितात, टिळक दो अ स्क्वेअर्ड पॉलिटिशियन वॉज शाय अँड सेन्सिटिव्ह इन हिज पर्सनल लाईफ. He felt hurt at criticism and insult. He resented British snobbery. But in his personal life, he was kind-hearted, considerate and self-effacing. पुढे त्यांच्या शत्रूंबद्दल लिहिताना कांजी द्वारकादास असे म्हणतात, He was a lovable man and he was loved and liked by his friends as much as he was disliked and hated by his enemies. His enemies were not his creation. लोकमान्यांनी आपले शत्रू कधी निर्माण केले नाही, तर इट वॉज देअर फॉल्ट. त्या शत्रूंचं किंवा त्या प्रतिस्पर्ध्यांचं ती चूक होती की दॅट दे बिकेम हिज एनिमीज बिकॉज दे हॅड नॉट द कॅपॅसिटी टू अंडरस्टँड अँड अप्रिशिएट द ग्रेटनेस ऑफ हिज माइंड. लोकमान्यांची बुद्धिमत्ता, लोकमान्यांचं कार्य त्यांना समजलं नाही आणि म्हणून ते कुठेतरी त्यांचे शत्रू झाले. पण पुढे त्यांच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये टिळकांविषयी आदर होताच आणि तो आजही आहे बरं का. फक्त महाराष्ट्रापुरता टिळक मर्यादित नाहीत किंवा भारतापुरता टिळक मर्यादित नाहीत, तर पूर्ण जागतिक दृष्ट्या टिळक मर्यादित आहेत का, ते आपण पुढे नक्कीच पाहणार आहोत. तर हे सगळे विषय झाल्यानंतर टिळक मंडालेवरून 1914 साली पुन्हा भारतात आले.
आणि यानंतर टिळकांच्या आयुष्यातला एक महत्वाचा पिरियड आपण म्हणू, एक महत्वाचा काळ 6 वर्षांचा सुरू झाला. तो असा, मला असं वाटते की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याचा पूर्वार्ध असतो आणि उत्तरार्ध असतो. महापुरुष असो किंवा सामान्य माणूस असो, त्याच्या आयुष्यात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असतो. पण टिळकांच्या जीवनाचं, टिळकांच्या चरित्राचे मला 3 भाग करावेसे वाटतात. त्यांचा पूर्वार्ध, जिकडे या सगळ्या गोष्टींची सुरुवात होत होती, त्यांचं तारुण्य हा त्यांचा पूर्वार्ध. त्यानंतर राजद्रोहाचा खटला असेल, महाराजांचं प्रकरण असेल, ताई महाराज प्रकरण असेल, हे सगळं मंडालेचं प्रकरण आहे, ते मंडालेला गेले, हा त्यांचा दुसरा भाग आहे, मध्य भाग आहे. आणि त्यांचा उत्तरार्ध जर आपण म्हटलं ना, तर तो हा नंतरचा 1914च्या नंतरचा 1920 पर्यंतचा हा काळ आहे. आणि त्यांच्या उत्तरार्धानंतरही जो काळ पुढे चालत आहे, आजही तो चालत आहे, तो आपण सर्व पाहत आहोत. उत्तरार्ध मी का म्हणतोय त्याला, कारण यानंतर 1914 नंतर त्यांनी जे काम केलं आहे ना, म्हणजे त्याची बीज पूर्वीच रोवली गेली होती, पण त्या बीजाला कुठेतरी अजून मोठं स्वरूप इकडे येत होतं. म्हणजे कामगार चळवळ असेल, कामगार चळवळीचे प्रणेते लोकमान्य टिळक असे काही मंडळी म्हणतात. मग इंडियन लेबर लीग असेल, त्यानंतर होम रूल लीग असेल, स्वदेशी चळवळ असेल, स्वदेशी रेल्वेचा मुद्दा असेल. रेल्वे होती आपल्या भारतामध्ये, हो होती ना, होती ना, कोण नाही म्हणते. रेल्वे होती भारतामध्ये, पण ती इंग्रजांची होती हो. आज अनेक जण म्हणतात की इंग्रज आले नसते तर आमच्याकडे रेल्वे नसते, इंग्रज आले नसते तर आमच्याकडे शिक्षण नसतं. अहो, आमच्याकडे काय कमी होतं? आज जे रेल्वे दिसते ती आपल्या माणसाने सुरू केलेली रेल्वे आहे, किंवा आपले माणसं सर्वस्वी त्याच्यामध्ये आहेत. त्याची प्रगती ती झाली ती आमच्यामुळे झाली. 1915 मध्ये टिळकांनी पहिल्या स्वदेशी रेल्वेची मागणी केली आणि त्याचा वृत्तांत कायदे काउन्सिलमध्ये टिळक स्वराज्य पार्टीने मांडलेल्या मुद्द्यामुळे आपल्याला समजते. त्याचं 1923 मध्ये टिळक स्वराज्य पार्टी याच्यामध्ये कायदे काउन्सिलमध्ये निवडून गेली आणि 1926 ते 1929 याचं जे प्रोसिडिंग आहे कायदे काउन्सिलचं, त्याच्यामध्ये आपल्याला त्या सगळ्यांचा उल्लेख मिळतो की रूट सुद्धा प्लॅन झाला होता. पण 1914 पासून 1918 पर्यंत प्रथम विश्वयुद्ध सुरू झालं आणि कुठेतरी त्या गोष्टीला खंड पडला. पण रेल्वे का हवी होती? आमचा माल कुठेतरी विकला जात नाहीये, आम्ही स्वदेशीचं चळवळ सुरू केली, आम्ही आमच्याकडे उत्पन्न सुरू केली. काचेचा कारखाना तळेगावला ठिकाणी सुरू केला होता. सहकारी बँक, म्हणजे तुम्हाला एक मी इकडे चित्र दाखवू इच्छितो की सहकारी बँक, पहिली महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक, महाराष्ट्र फर्स्ट कॉपरेटिव्ह बँक, स्टार्टेड बाय लोकमान्य टिळक, प्रेसिडेंट डॉक्टर M.B. वेलकर, हा नंतरचा त्यांचं चित्र आहे. पण मला हे चित्र तुम्हाला इकडे दाखवावं असं वाटतंय. आपल्या सगळ्यांना हे कमिटीचं चित्र आहे त्यांचं. इकडे हे डॉक्टर वेलकर प्रेसिडेंट आहेत आणि बाकीचे त्यांच्या कमिटीचे मेंबर आहेत. तर हे टिळकांनी इकडे सुरू केलंय. स्वदेशीची चळवळ ही कुठेतरी त्याला खंड पडू नये, आमचे जे उत्पादन आहे ते प्रत्येकापर्यंत पोचावं. कसं पोचतं? तर ट्रान्सपोर्टमुळे. आज डिझेल पेट्रोलचे भाव वाढले की सगळ्यांचे भाव वाढतात, आपल्याला माहितीये का? तर ट्रान्सपोर्ट महागतं आणि ट्रान्सपोर्ट सगळ्या गोष्टींचं महत्वाचं असतं. म्हणून आमची स्वदेशी रेल्वे झाली पाहिजे अशी मागणी टिळकांनी आणि त्यांच्या तरुण मंडळींनी केली होती. हे महत्वाचं आहे. टिळकांनी प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला आपल्या जवळ केलं, आपल्या हृदयात स्थान दिलं आणि स्वतः त्यांच्या हृदयात स्थान मिळवलं, म्हणून ते लोकमान्य झाले. लोकमान्यता त्यांनी प्राप्त केली. लोकांचा प्रत्येक ठिकाणी विचार लोकमान्यांनी केला आहे. विश्वयुद्ध जेव्हा सुरू होतं 1914 ते 1918 मध्ये, तर त्याच्यामध्ये भारतीय सेनेने खूप मदत केली बरं का, इंग्लंड राज्याची. मला एक पुस्तक तुम्हाला इकडे दाखवू इच्छितं, एम्पायरचं पुस्तक आणि जरा दी आर्मी ऑफ एम्पायर या नावाचे पुस्तक आहे. उत्तम पुस्तक आहे. भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांना अनेक ठिकाणी मदत केलेली आहे. म्हणजे हेच एकमेव पुस्तक आहे असं नाही म्हणत आहे मी, पण ह्याच्यामध्ये त्याचं वृत्तांत दिलेलं आहे. या व्यतिरिक्त जॉर्ज मॉर्टन जॅक या माणसाने भारतीय विषयावर अभ्यास केला आहे, भारतीय सैन्यावर, आणि इतर लोकांनी सुद्धा केलाय बरं का, फक्त यांनीच नाही केलंय. तर भारतीयांनी अनेक ठिकाणी मदत केली. कितीतरी ठिकाणी भारतीयांचे कॅम्प होते सैन्याच्या, जे पुढे प्रिझनर झाले, ते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सुभाषबाबूंना उपयोगी पडले. तर असे
हे झाल्यानंतर इंग्लंडला विजय मिळाला, त्यांच्या पूर्ण त्या पक्षाला फोर्सला विजय मिळाला, आणि टिळकांनी तेव्हा मागणी केली की ठीक आहे, आम्ही तुम्हाला मदत केली, तुम्हाला यश मिळालंय, आता त्याचा मोबदला आम्हाला मोबदला मिळायला हवा. कारण मदत म्हणजे काय, 2-4 साखरेच्या पुड्या दिल्या ही मदत नाहीये. आम्ही आमचं आयुष्य दिलंय, आमच्या लोकांनी आमचं आयुष्य दिलंय, तर त्याचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी टिळक गेले. टिळकांनी स्वतंत्र स्वतंत्र भारताचा, पूर्ण स्वातंत्र्याचा, म्हणजे आता आम्हाला काही सवलती द्या भारतीयांना, आणि पुढे काही वर्षांनी पूर्ण स्वातंत्र्य आम्हाला हवंय ह्याची मागणी टिळकांनी केली. त्यासाठी टिळक लंडनला गेले. पण त्याआधी लंडनच्या विषयाआधी मला तुम्हाला एक विषय सांगावासा आवडेल, टिळकांची लोकप्रियता कशी होती. टिळकांची लोकप्रियता 1916 मध्ये जे लखनौ करार झाला आहे, हे नाव ऐकून असाल आपण. लखनौ मध्ये जो करार झाला आहे, नेमस्थाने कितीतरी बापरे विरोध केला की टिळक हे करू शकत नाही, टिळक येऊ शकत नाही, आम्ही टिळकांना काँग्रेसमध्ये यायला बंदी करू किंवा त्यांना नाकारू. हे नेमस्थानी आणि अनेक लोकांनी याचं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण टिळक मात्र थांबले नाहीत. अहो, ते एक हिंद केसरी आहेत, नावापुरता नाहीत तर खरंच सिंह आहेत. त्यामुळे लोकमान्य काय थांबले नाहीत, आणि त्यांची त्या सिंहाच्या हाताखाली, त्या सिंहाचं दूध प्यायलेले, त्या सिंहाच्या हाताखाली वाढलेले लोक पण कसे थांबतील. तर हेच करताना टिळक जेव्हा लखनौला गेले, तर पूर्ण भारतातून मोठमोठ्या गाड्या इकडे गेल्या, लखनौला गेल्या, टिळकांच्या समर्थनार्थ, टिळकांचे जयघोष करत. याविषयी मुंबई टाइम्सने एक वृत्तांत छापला आहे. गतगोष्टी या नचिन केळकर यांच्या त्या आठवणी आहेत, यांचं जे आत्मवृत्त आहे, त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते दिलेले आहेत. तर टाइम्सचं जे वृत्त आहे की रणशिंग, नचिन केळकर म्हणतात की ती जी ट्रेन होती मुंबईपासून लखनौला, एक स्पेशल ट्रेन, बरं का, स्पेशल बस नव्हे, टॅक्सी नव्हे, तर स्पेशल ट्रेन निघाली होती टिळकांच्या समर्थनार्थ. तर हे नचिन केळकर असं म्हणतात की ही जर काय लोकमान्यांच्या विजयाची ब्ल्युगुल फुंकणारी ही ट्रेन होती. आणि मुंबई टाइम्सने असं त्याच्यामध्ये उल्लेख त्याचा केलाय की सांभाळा, टिळक राष्ट्रीय सभा काबीज करण्यास निघाले, एक सबंध आगगाडी भरेल इतके टिळकांचे मित्र आणि अनुयायी सगळ्या वाटभर जयघोष करत निघाले आहेत, मेजवानी खात निघाले आहेत, असा उल्लेख त्यांनी ह्याच्यामध्ये केलेला आहे. तर ही लखनौची सगळी हकीकत. आणि पुढे लखनौ करार कशामुळे झाला, लोकांना एकत्र करणं, लोकांना एकसंध करणं, हे होतं त्याचं मागचं हे उद्देश. आणि राष्ट्रीय सभासारखं मोठं व्यासपीठ आम्हाला मिळतंय, तर आम्ही का ते स्वीकारू नये. तर ह्याच्यामुळे टिळकाने ते लखनौ करार केला. आणि एवढी मोठी गोष्ट नेमस्थांना बाजूला करून नाही म्हणणार मी, कारण टिळकांच्या मनात हे होतं की नेमस्थांना किंवा मुसलमानांना किंवा कोणत्याही विचारसरणीला, मवाळ, जहाल, कोणत्याही विचारसरणीला बाजूला करून आम्हाला स्वराज्य मिळवायचं नाही, तर त्या सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला स्वराज्य मिळवायचं. संघे शक्ती भेदे नाशः, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर हे करत असताना पुढे आपण लंडनकडे येऊया की लखनौ करार झाला आहे, आणि 1918ला महायुद्ध सुद्धा संपलंय, दुसरं महायुद्ध. आणि त्यासाठी आपली मागणी घेण्यासाठी टिळक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णच्या पूर्ण भारतीय शिष्टमंडळ, कामगारांचं शिष्टमंडळ हे लंडनला गेलेलं आहे. आणि लंडनला गेल्यानंतर कोण कोण लंडनला गेलंय बरं, तर मला तुम्हाला इकडे फोटो दाखवायचा. हा फोटो आहे, हा माझ्या पेजवर किंवा इतर कुठेही तुम्हाला फोटो दिसेल. इकडे तुम्हाला दाखवतो मी. लोकमान्य इथे बसलेले आहेत, सरोजिनी नायडू आहेत, नचिन केळकर आहेत, नाम जोशी आहेत, बिपिनचंद्र पाल आहेत, डॉक्टर साठे, डॉक्टर वेलकर आहेत, अशी अनेक मंडळी ब्रिटिश लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश ह्याच्यामध्ये गेली. आणि आपण ऐकतो की लोकमान्यांचं ब्रिटिश पार्लमेंटमध्येच भाषण झालंय. नाही, पार्लमेंटमध्येच भाषण झालं नाही, पण ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषण झालं, लोकमान्य भाषणं केली, असं आपण ऐकतो. पण त्याच्या पुढे लोकमान्याने पाऊल टाकलंय बरं का. आता लोकमान्यांसोबत कोणाकोणाची भाषणं झाली याची पूर्ण यादी आहे बरं का. लोकमान्य टिळक आहेत, डॉक्टर वेलकर आहेत, यांचं पहिल्या दिवशी दी इंडियन प्रॉब्लेम्स या विषयावर भाषण झालंय. मग नंतर टिळकांचं भाषण झालंय. या यादीमध्ये फक्त 2च विषय आहेत,
या व्यतिरिक्त अनेक विषयांवर त्यांचं भाषण झालेलं आहे. दुसरा एक विषय असा आहे, मिनिंग ऑफ इंडियन नॅशनलिझम, भारतीय राष्ट्रीयत्वाचा अर्थ, किंवा आम्हाला आम्हाला जे हे पाहिजेत, अधिकार पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टींसाठी टिळकांनी फक्त पार्लमेंटमध्ये भाषण केले नाही. विठ्ठलभाई पटेल आहे, सरोजिनी नायडू आहेत, त्यानंतर अय्यंगर आहेत, स्वामी अय्यंगर आहेत, रंगास्वामी अय्यंगर आहेत, त्यानंतर बिपिनचंद्र पाल आहेत, केळकर आहेत, अशा अनेक मंडळींची भाषणं तिकडे झाली. पण पार्लमेंट व्यतिरिक्त बघा, हा भारतामध्ये ही व्यक्ती लोकांच्या मध्ये जाऊन काम करते, पण तिकडे सुद्धा ही व्यक्ती लोकांच्या मध्ये जाऊन काम करते. हे किती आश्चर्याचं, किती अभिमानाचं, किती आनंदाचं म्हणेल मी. आपल्यासाठी अभिमानास्पद ही गोष्ट आहे. काय झालं, टिळकांनी या पार्लमेंटमध्ये भाषण करताना एक असं म्हटलंय की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मजूर पक्ष जेव्हा सत्तेवर येईल तेव्हा हिंदी पक्षाचं त्या मागणीची तो नक्की विचार करेल. म्हणजे आपण म्हणतो ना की एका डॉक्टरची कहाणी दुसऱ्या डॉक्टरला कळते, किंवा कोण एक प्रोफेशनल मध्ये असेल तर त्याचं दुखणं किंवा त्याची कहाणी त्या प्रोफेशनल वाल्याला कळते, त्या प्रोफेशन असणाऱ्याला कळते. तर टिळक असंच म्हणतात की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जेव्हा मजूर पक्षाची सत्ता येईल तेव्हा हिंदी मजुरांची किंवा हिंदी कामगारांची जी वेदना आहेत किंवा त्यांचं जे म्हणणं आहे हे त्याचा तिकडे विचार केला जाईल, असे टिळकाने तिकडे धोरण तिकडे आखलं होतं. एवढंच काय, तर मजूर पक्षांची तिकडे जे रॅली व्हायच्या, तिकडे ज्या सभा व्हायच्या, त्या सभांमध्ये सुद्धा लोकमान्यांनी भाषणं केलेली आहेत. किती नवल गोष्ट आहे. आणि त्या लोकांनी लोकमान्यांना तिकडे भाषण करून दिलेलं आहे. आपला तो विचार तिकडे डॉक्टर वेलकरांनी सुद्धा तिकडे भाषणं केलेली आहेत. आणि याच दरम्यान अमेरिकन लोक असतील किंवा कॉमनवेल्थची काही संघटना तिकडे आलेल्या होत्या, आणि अनेक इतर ठिकाणांवरून सुद्धा काही कामगारांच्या संघटना तिकडे आलेल्या होत्या. आणि त्यांनी इंटरनॅशनल ब्रदरहुड वेलफेअर असोसिएशन नावाची जागतिक संघटना कामगारांची सुरू केली. त्याची स्थापना त्याच दरम्यान त्या इंग्लंडमध्ये त्या विलायतेमध्ये होत होती. आणि स्थापना झाल्यानंतर बरं का, एवढा मोठा कार्यक्रम, जागतिक कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमामध्ये एक भारतीय व्यक्ती व्यासपीठावर मानाने उभा राहून आपलं भाषण देतोय, आपले विचार मांडतोय, आपली मागणी मांडतोय, हे किती गौरवास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि ह्याच्यानंतर एक गोष्ट अशी झाली की तिकडे रेल्वे कामगारांनी संप पुकारलाय. बाप रे, प्रवास कसा होणार लोकमान्यांचा? नाही असा प्रश्न नाहीये, गंमत करत होतो. पण रेल्वे कामगारांनी तिकडे संप पुकारलाय, आणि त्या संपामध्ये लोकमान्यांनी सुद्धा आपल्या छातीवर लाल बिल्ला त्यांनी लावलाय, आणि ते त्या संपामध्ये सामील आहेत. संपामध्ये फक्त सामीलच नाहीये, तर त्याच्यामध्ये त्यांनी भाषणही केलेलं आहे. लोकमान्यांचं असं म्हणणं आहे की आमची जी चळवळ आहे भारतामध्ये कामगारांची किंवा नोकरशाहीची जी चळवळ आहे ही आता बाल्यावस्थेत आहे, पण काही वर्षांनी हे जेव्हा विशाल स्वरूप धारण करेल तेव्हा ही संघटना, आमची भारतीय संघटना, राष्ट्रस्तरावरच नव्हे तर जागतिक स्तरावर आपले योगदान या कामगार चळवळींसाठी देईल. तिथून हे सगळं झाल्यानंतर लोकमान्य भारतात परतले, तर व्ही डी दिवेकर यांनी आपल्या भाषणामध्ये डायरी अँड डॉक्युमेंट्स याच्यामध्ये काय लिहिलंय वाचून दाखवू तुम्हाला. हे अतिशय समर्पक आहे बरं का. हिज म्हणजे लोकमान्यांचं बरं का. हिज क्लोज असोसिएशन विथ लेबराइट्स has been a saga in itself. His close association with laborites has been a saga in itself. He returned to India. ते परत भारतात आले. It might be said, त्याला असं आपण म्हणू शकतो, as a nationalist labor leader, राष्ट्रीय कामगार नेता असं आपण त्यांना म्हणू शकतो, असं डॉक्टर डी दिवेकर आपल्या डायरीज अँड डॉक्युमेंट्स ह्याच्यामध्ये लिहितात. आता एक अशी गोष्ट आहे की टिळक जेव्हा तिकडे गेले आणि पुन्हा आले, टिळकांचं काहीसं वय झालं होतं आणि त्यांच्या आयुष्यातून बरेचसे त्यांचे मित्र निघून गेले होते, आणि त्यांचे कुठेतरी मनाचं खच्चीकरण होत होतं. शारीरिकदृष्ट्या सुद्धा त्यांना कुठेतरी म्हणजे ताण निर्माण होत होता. पण हे होईपर्यंत म्हणजे मी काम काय थांबवणार नाही, कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तर त्यावर पाय ठेवून उभा राहील, हे जे आपण चित्रपटामध्ये जे वाक्य आपण ऐकतो
ते असंच कुठेतरी नाही तर तेच व्यक्तिमत्व लोकमान्यांचं होतं की आजार आहे, ताप आहे, ज्वर वाढत चालला आहे, पण तरी सुद्धा लोकमान्य कामाला थांबले नाहीत. डॉक्टर वेलकरांनी तिकडे विलायतेला असताना टिळकांना सांगितलं की तुम्ही तिकडे जाऊन आराम केला पाहिजे भारतात जाऊन. पण आराम करतील ते लोकमान्य कुठे? कारण ते लोकमान्य आहेत ना, लोकांसाठी त्यांना काम करायचं आहे, लोकमान्यता त्यांना आहे. त्यामुळे त्यांचा पुढारी त्यांच्यात नसेल तर कसं होणार? लोकमान्य किंवा पुढारी आपला एक पाऊल पुढे असला पाहिजे. एक पाऊल, बरं का, खूप पाऊल नाही. एक पाऊल का? तर मार्ग दाखवायला. अनेक नेते आपण काही ठिकाणी बघतो की ते अनेक पाऊल पुढे असतात आणि त्यांचे हे कुठेतरी तरंगत असतात. असो, तो मुद्दा आपण नंतर कधीतरी घेऊया. तर लोकमान्य पार्लमेंटमध्ये तिकडे असताना एक मोठी परत तिकडे भारतात आल्यावर लोकमान्यांचा सत्कार झाला. लोकमान्य मुंबई, सांगली, बेळगाव आणि बरेच ठिकाणी लोकमान्य, एक नोंद अशी आहे, रात्री 10-11 वाजता लोकमान्यांची सभा होती. लोकमान्यांनी 1 तास भाषण केलंय त्या सभामध्ये, अंगात कणकण असून सुद्धा. आणि रात्री सभा असूनही 20-25 लोक नाही हो, 20-25 हजार कामगार तिकडे उपस्थित होते अशी नोंद आहे. एवढं लोकमान्यांवरचं प्रेम त्या कामगारांमध्ये किंवा आपल्या सामान्य जनतेमध्ये, या भारतीयांमध्ये होतं. पण लोकमान्य परत आल्यावर लोकमान्यांचा सत्कार झाला आणि तो होणारच होता. पण लोकमान्य विलायतेमध्ये असताना लोकमान्यांचा मुंबईमध्ये सत्कार झाला, भारतामध्ये सत्कार झाला, हे आपल्याला ठाऊक असेलच. नाही, काय सांगतो की मुंबईमध्ये जे टाउन हॉल आहे, एशियाटिक मुंबई एशियाटिक सोसायटी जी आहे मुंबईमध्ये, ते पूर्वीचं टाउन हॉल आणि आजही त्यांना बरेच जण टाउन हॉल म्हणतात. तर विषय असा होता की इंग्लंडचा एक अधिकारी लॉर्ड विलिंग्टन हा हे होऊन, म्हणजे निवृत्त होऊन इंग्लंडला आपल्या मायदेशी परत जात होता. पण मायदेशी परत जायच्या आधी एकेकाळी टिळकांना त्यांनी व्यासपीठावर टिळकांचा अपमान केलाय. आणि व्यासपीठावर टिळकांचा अपमान केलाय हे प्रत्येकाच्या मनात तेव्हा होतं. आणि तोच माणूस जेव्हा आपल्या मायदेशी परत जात होता तेव्हा काही नेमस्तांनी, काही लोकांनी, म्हणजे इथल्या काही साम्य लोकांनी असं त्याचा सत्कार करावा आणि त्या लॉर्ड विलिंग्टनच्या नावाने स्मारक उभा करावं, अशी या आशयाचा ठराव पास व्हावा म्हणून त्या एशियाटिक सोसायटीमध्ये किंवा टाउन हॉलमध्ये त्यांनी सभा भरवली. तर त्या टाउन हॉलमध्ये सभा भरणं आणि या माणसाचा सत्कार होणं, या माणसाचं स्मारक आमच्या देशामध्ये उभं राहणं, ज्यांनी लोकमान्यांची बदनामी केली आहे, ज्यांनी लोकमान्यांचा अपमान केलाय, हे सामान्य लोकांना आणि त्यातल्या त्यात या सर्व मंडळींना कसं सहन होणार आहे? त्यामुळे तेव्हा लोकमान्यांच्या फेवरमध्ये असणारे, लोकमान्यांच्या साथीला असणारे, नाव घेतलं तर कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, म्हणजे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान, पाकिस्तानचे जन्मदाते, हे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि B.G. हॉर्निमन यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर सावरकर आहेत आणि इतर मंडळी. हे संध्याकाळी 6चा कार्यक्रम होता, बरं का हा. आणि ही मंडळी कधी गेली? आदल्या दिवशी 12 वाजल्यापासून त्या टाउन हॉलच्या बाहेर पहारा होता की कोणी ह्याच्यामध्ये गोंधळ घालू नये. पण जागा अडवून ठेवायची म्हणून ही मंडळी संध्याकाळच्या सभेला सकाळ पाहून जाऊन बसलेत. किती ती भक्ती लोकमान्यांवर, किती ते प्रेम लोकमान्यांवर, किती ती आपुलकी लोकमान्यांवर. म्हणून मी म्हंटल ना की आपुलकीने आलेली हाक आहे लोकमान्य. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि बीजी हॉर्निमन यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व, डॉक्टर सावरकर असतील आणि इतर मंडळी असतील, द्वारकादास असतील, या सर्वांनी ती सभा उधळून लावली. त्यांनी फक्त खुर्च्या अडवून ठेवला नव्हता, तर कमिटी मेंबर मध्ये सुद्धा, कमिटीची टीम होती त्यामध्ये सुद्धा आपला माणूस पेरून ठेवला होता, बरं का. ज्यांनी स्टेजवरून पण गोंधळ घालायचा तो घातला आणि ती पूर्ण सभा उधळून गेली. लोकमान्यांच्या अनुपस्थितीमध्ये, लोकमान्यांच्या हयातीमध्ये लोकमान्यांचा झालेला हा किती मोठा सत्कार आहे, बरोबर ना. हे सगळं होत होतं. लोकमान्य मंडालेला असताना सुद्धा लोकमान्यांचं काम थांबलं नाहीये. लोकमान्यांनी अनेक उत्सव वगैरे सुरू केली. लोकमान्यांना जेव्हा मंडालेचं, म्हणजे दुसऱ्या राजद्रोहाच्या खाली अटक करण्यात आली, मंडालेला पाठवण्यात आलं 6 वर्षांसाठी, तेव्हा इथली लोक पेटली होती. इथल्या लोकांनी संप पुकारला होता
इथल्या सामान्य लोकांनी, कामगारांनी, नोकरशाही कामगारांनी यांनी इकडे लेबर्स, आपण ज्यांना म्हणू लेबर, इंडियन लेबर लीग, या सर्व मंडळींनी इकडे संप पुकारला होता. आणि हे सह करत करत लोकमान्यांचे अनेक वर्ष जात होते. त्यांचं अंग क्षीण होत होतं. त्यांना जाणवत होतं ते, बरं का, नाही असं नाही. आणि अनेक लोकांना असा एक प्रश्न पडतो, अनेक विचारवंतांना किंवा अभ्यासकांना, आणि प्रश्न पडतो असंच नाही, त्यांना त्यांच्याकडे ते उत्तर असेलही, की लोकमान्यांना कुठे आधीच माहिती होतं का की त्यांच्याकडे वेळ कमी आहे? मी संशोधक नाही, बरं का, मी अभ्यासक आहे, एक विद्यार्थी आहे. त्यामुळे मला जे एक गोष्ट मिळाली आहे या सगळ्यांचा गोष्टींचा अभ्यास करताना, ते आपल्यासमोर मांडतो. 1920 साली, म्हणजे 100 वर्षांपूर्वी, 1920च्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये आजगावकर नावाचे गृहस्थ लोकमान्यांना भेटायला आले. आणि ते भेटायला आलेले असताना लोकमान्यांची आणि त्यांची बऱ्याच विषयांवर चर्चा झाली, आणि ऍस्ट्रॉलॉजी या विषयावर सुद्धा त्यांची चर्चा झाली. तर टिळक आजगावकरांना काय म्हणतात हे मी तुम्हाला इकडे वाचून दाखवतो. इंग्रजीमध्ये आहे ते. कुठे संदर्भ आहे तेही सांगतो, म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास करायला सोपं पडेल. बाळ गंगाधर टिळक अ स्टडी या नावाचं D.P. करमरकर यांचं पुस्तक आहे. हे जुने, बरं का, म्हणजे अगदी पंडित नेहरूंच्या काळातले, आणि ज्यांना काही वर्ष लोकमान्यांचा काहीसा सहवास लाभला होता, हे त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे. तर ते असं लिहितात, म्हणजे टिळक असं म्हणतात, आजगावकर, आय एम नाव अ शॉर्ट टर्म कंपॅनियन, म्हणजे मी जरा कमी वेळ आहे आता माझ्याकडे. माय ॲस्ट्रॉलॉजर फ्रेंड्स हॅव टोल्ड मी फ्रॉम माय हॉरोस्कोप दॅट दिस इयर इज बॅड फॉर मी. माझं हे वर्ष खराब आहे. आय हॅव नॉट मच फेथ इन ॲस्ट्रॉलॉजी, बट I have begun to feel myself that I will not live for long. Medical treatments continues, but it is not much useful. My power are getting weaker. I am not able to absorb much food. Some people do not believe, in fact, that former yogis and saints used to foretell their exact date of death. म्हणजे आपण बघतो ना की अनेक लोक म्हणतात की, आणि होतेही तसं, बरं का, बट ते पुढे असं म्हणतात, बट आय डू थिंक दॅट इज इम्पॉसिबल. इट इज पॉसिबल फॉर मी, लोकमान्यांना, बरं का, इट इज पॉसिबल फॉर मी हू कीप्स अ क्लोज वॉच अपॉन हिज बॉडी मुवमेंट्स टू फोरटेल एक्झॅक्टली द टाइम ऑफ वन्स डेथ. ज्याचा आपल्या शरीरावर अभ्यास आहे, लक्ष आहे, तो माणूस ते करू शकतो, आणि ते मला साध्य आहे असं लोकमान्य म्हणतात. फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स आय टेल यू, आय विल नॉट लिव्ह फॉर लॉंग टाइम. हे संदर्भ आहे बाळ गंगाधर टिळक अ स्टडी D.P. करमरकर यांच्या पुस्तकातला. आणि 1920चा तो वर्ष सुरू झाला, आणि कुठेतरी लोकमान्यांना कुठेतरी वाटत होतं, आणि कुठेतरी त्यांचं भावनिक सुद्धा खच्चीकरण कुठेतरी झालं होतं अनेक लोक त्यांना सोडून गेल्यामुळे. त्यांनी असंही लिहिलंय की माझे जे मित्र आहेत आजगावकर, आय फिअर नाही, ते पुढे असं म्हणतात टिळक की वेल, म्हणजे मी तुम्हाला म्हणालो ना आधी, आगरकर, चिपळूणकर, गोखले असे सगळे सोडून गेले त्यांना. लोकमान्य पुढे म्हणतात, वेल, व्हॉट इज देअर टू बी सॉरी अबाउट. मृत्यू तर येणारच आहे, हा कर्मयोगी मनुष्य आहे, हा म्हणतो मृत्यू येणार आहे, हा देह मी त्याग करणार आहे, पण त्याच्यामुळे दुःखी असणं ह्याला काही अर्थ नाहीये. वेल, व्हॉट इज देअर टू बी सॉरी अबाउट. आय एम नॉट ॲट ऑल अफ्रेड ऑफ माय डेथ, बट my companions Agarkar, Gokhale, Chiplunker and others have left. It is really much that I have lived till now in spite of various physical and mental sufferings. I have been always a little hard and that is why I have lived till these years. असं लोकमान्य म्हणतात. नैनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका. आमचा आत्मा अमर आहे, अजर अमर आहे, आमचा देह आम्ही त्याग करतोय फक्त. आणि तेच लोकमान्यांनी 1920 साली केलं. 1920 साली ताई महाराज प्रकरण, म्हणजे टिळकांच्या आयुष्यात गाजलेलं एक मोठं प्रकरण आहे. ताई महाराज प्रकरणामध्ये चा निकाल हा, म्हणजे पूर्ण तो फाईल बंद झाली किंवा ते फेटाळण्यात आलं ते 1920 साली. 1901 ला सुरू झालेला खटला आहे, बरं का. हा अगदी छोटा खटला होता, पण तो मोठा करण्यात आला, आणि लोकमान्य त्याच्यामध्ये होते. खरं ताई महाराज
केळकर लिहितात की ताई महाराज हे जे प्रकरण आहे की ताई महाराज ही जी व्यक्ती आहे यांना जास्त कोण ओळखत नव्हतं, पण टिळक त्याच्यामध्ये आहेत म्हणून ते प्रकरण अतिशय म्हणजे राष्ट्रव्यापी झालं किंवा अनेकांना ते कळायला लागलं किंवा अनेकांपर्यंत ते पोहोचलं. तर हा, तर त्याचा निकाल किंवा ते जे फेटाळण्यात आलं 1901 नंतर जो खटला सुरू होता त्याच्यासाठी लोकमान्यांना प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी करावं लागतच होतं. असं नाही की बाबा हा बाबा 1 वर्ष गेलं तिकडे काय नाही केलं, पण ताई महाराज प्रकरणासाठी प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी होतच त्यांच्या माथी. 1920 साली त्याचा निकाल लागणार होता आणि तारीख दिली होती 14 जुलै. 14 जुलैची ती तारीख होती आणि ते निकाल लागणार होता तो आपल्या मुंबईला हायकोर्टमध्ये. त्यासाठी 12 जुलै 1920 साली लोकमान्य मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर तो केस ते कोर्टाने ताई महाराजांचं जे प्रकरण आहे ते फेटाळण्यात आलं. जो निकाल लागायचा होता तो निकाल लागलेलाच आहे. आणि त्यानंतर जे इतर कागदपत्रांचं जे काही होतं करायचं होतं पेपर वर्क अँड ऑल, तर ते 21 ते 23 तारखेमध्ये त्यांना तारीख दिलेली होती. पण इकडेच मुंबईला सरदार गृहमध्ये असताना, मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटच्या सरदार गृहमध्ये असताना तो मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रीयांसाठी, पूर्ण देशभरांच्या हिंदवासियांसाठी गर्वाचं स्थान आहे, एक चांगलं स्थान आहे ते मुंबईवासियांसाठी सुद्धा, की लोकमान्य तिकडे येऊन राहायचे आणि या खेपेला सुद्धा ते तिकडे येऊन राहिलेले आहेत. लोकमान्यांनी ते केस तो निकाल लागलाय लोकमान्यांच्या ताई महाराज केसचा. आणि 20 जुलैला टिळकांच्या अंगात कुठेतरी पुन्हा तो ताप वाढायला लागला. होताच तो ताप, पण कुठेतरी त्याचं तीव्रता वाढायला लागली आणि लोकमान्य हे पलंगाला चिटकून राहिले. बेशुद्ध होणं, भोवळ येणं किंवा काही लोकांना न ओळखणं इतपत सुद्धा लोकमान्यांवर त्याचा प्रभाव पडला होता. लोकांमध्ये या सगळ्यांचं वृत्त, संदेश असेल, लोकसंग्रह असेल, केसरी असेल किंवा इतर अनेक मासिकांमधून, पॅम्पलेट्स मधून किंवा अनेक माध्यमांमधून, तेव्हा त्या काही प्रत्येकाकडे फोन होताच असं नाही, पण गावात कोणाकडे तरी फोन होता, मग त्यांच्याकडे ते जायचंच, तो विषय जायचाच. त्यामुळे लोक जमायला लागली याच्या बाहेर, सभागृहाच्या बाहेर. पण मुंबईमधले प्रत्येक डॉक्टर, ते डॉक्टर देशमुख असोत, भरमडकर डॉक्टर असो, डॉक्टर वेलकर असोत, यांनी आपलं काम सोडून पूर्ण वेळ लोकमान्यांच्या सेवेत त्यांनी आपला वेळ दिला होता. याचबरोबर 3ऱ्या मजल्यापासून तळ मजल्यापर्यंत व्हॉलेंटियर्स उभे होते इतके दिवस, की लोकांना तिकडे जाऊ द्यायचं नाहीये. लोकमान्यांना त्रास होईल असं ह्याच्यासाठी कोणाला जाऊ द्यायचं नाहीये. ह्याच्यामध्ये एक लोकमान्य आणि डॉक्टर वेलकर या नावाचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये प्रताप वेलकर, म्हणजे डॉक्टर वेलकरांचे चिरंजीव प्रताप वेलकर असं म्हणतात की डॉक्टर सावरकर आणि डॉक्टर वेलकरांचा जो स्वभाव होता तो खूपच हसमुख आणि जोक्स करणं, समोरच्याला हसवणं. तर त्यांनी ती पूर्ण शर्यत केली बरं का तिकडे, लोकमान्यांना हसवण्याची, लोकमान्यांना शांत करण्याची. पण लोकमान्यांच्या मनात ते ठाम होतं की हा, हीच ती वेळ. त्यांना खरं तर पुढे काम करायचं होतं आणि ते लोकमान्यांनी पूर्वी सांगून ठेवलं होतं इंग्लंडला असताना की पुढचे किमान 5 वर्ष तरी मला जगायचे आहेत, ते मला लोकांसाठी काम करायचे आहेत. पण ही ती वेळ लोकमान्यांना कुठे हे झाली नाही. आणि लोकमान्यांनी आजच्या दिवशी म्हणजे 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या संगमावर, म्हणजे 12:40 होऊन गेलेत, 12:40च्या दरम्यान आपला देहत्याग केला. त्या अनंताने, त्या विश्वव्यापी, त्या आत्म्याने, त्या लोकात्म्याने, त्या महात्म्याने, त्या लोकमान्याने, त्यांची आत्मा, मी तर लोकमान्यच म्हणेल त्या आत्म्याला, त्या आत्म्याने हा देहत्याग केला. अतिशय बुद्धिमान असा व्यक्तिमत्व. माहितीये, मी मध्यंतरी याच वर्षी एक लेख लिहिला आहे आणि तो प्रसिद्ध झालाय विशेष अंकामध्ये, लोकमान्यांची ग्रंथसंपदा. लोकमान्यांनी कोणत्या कोणत्या विषयावर लिहायचं आहे याची यादी केली आहे. जवळजवळ 22 वेगवेगळे, राजकारण असेल, इतिहास असेल, तत्वज्ञान असेल, म्हणजे सांख्यदर्शन असेल, असे विविध विषय, जवळजवळ 22 विषय, त्याच्यावर लेख लिहायचं, त्यावर पुस्तकं लिहायची, असे विषय लोकमान्यांचे तयार होते. त्यातल्या काही विषयांवर टेकाने पुस्तक ओरायन आहे, त्याच्या आर्टिक्स होम इन वेदास आहे, असे बरेच पुस्तकांनी लिहिले. पण बरेच विषय या सगळ्या कामांमुळे लोकमान्यांना ते बाजूला ठेवायला लागले, आपली आवड. आणि त्या रात्री 12:40 या लोकोत्तर महात्म्याने
या विद्वान बुद्धिमतां वरिष्ठम गुरुनाम गुरु ज्यांना म्हटलं जातं, गुरूंचेही गुरु असे लोकमान्यांनी मुंबईमध्ये सरदार गृहामध्ये वरच्या 3ऱ्या मजल्यावर आपला देहत्याग केला. आता गर्दी वाढणार, गर्दीला थांबवायचं कसं? ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. मुंबईमध्ये नव्हे बरं का, पूर्ण म्हणजे भारतभर ही गोष्ट पसरली आणि अनेक ठिकाणाहून लोक येत होती. खापर्डे आले, नचिम आले आणि अनेक लोक येत होती. कांजी द्वारकादास आहेत, त्यानंतर महात्मा गांधी आहेत, अशी बरीच लोक तिकडे येत होती. आता टिळकांचं हे करायचं कुठे? त्यांचं दहन करायचं कुठे? तर काही लोकांचं म्हणणं होतं की पुण्याला नेऊन करूया. पण असं झालं की लोकमान्य फक्त पुण्याचे नाही आहेत ना, लोकमान्य पूर्ण आपल्या राष्ट्राचे आहेत. त्यामुळे मग असं शेवटी ठरलं की लोकमान्यांना दहन करायचं, लोकमान्यांना अग्नी द्यायचा तो आपल्या मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये द्यायचा कुठे? तर स्मशानभूमीत. अहो, एवढा मोठा जनसमुदाय निर्माण झालाय. असं काही जण म्हणतात, लेखक, आपण विद्वान किंवा अभ्यासक, की बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला जेवढी गर्दी होती तेवढी किंवा तेव्हा त्यापेक्षाही जास्त गर्दी हे लोकमान्यांच्या त्या स्मशान यात्रेला होती, अंत्ययात्रेला होती. त्यामुळे हे सगळं नेऊन कसं, म्हणजे स्मशानभूमीमध्ये नेणार कसं या सगळ्या लोकांना? त्यामुळे ठरलं की कावसजी, म्हणजे इकडेचे मेयर होते कावसजी, यांच्याकडे जाऊन त्या सगळ्या गडबडीमध्ये यांच्याकडे गेले. त्यांच्याकडून इंग्लंड ह्याच्याकडून म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्याकडून परवानगी मागितली की आम्हाला कुठेतरी दुसरीकडे परवानगी द्या, आम्हाला लोकमान्यांना अग्नी द्यायचा आहे मुंबईमध्ये, कारण आम्ही नेऊ शकत नाही तिकडे. तर शेवटी ती जागा अलोकेट करण्यात आली, ती म्हणजे आपल्या मुंबई चौपाटीवर, जिकडे स्वराज्य भूमी म्हणून आज त्याला आपण म्हणतो, लोकमान्यांची समाधी जिकडे आहे, ती भूमी लोकमान्यांना देण्यात आली. तर आणि पण त्याच्यामध्ये अट टाकली बरं का, की इकडे कोणीही पुढे हक्क सांगायचा नाही, कोणीही ह्याच्यावर आपली मालकी सांगायची नाही, आणि ह्याच्या पुढे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम किंवा असे काही कार्यक्रम, अंत्यविधीचे कार्यक्रम इथे आम्ही होऊ देणार नाही. आणि असंच हे करताना या अटीवर सगळे मान्य झाले की ठीक आहे, ती मान्य करावीच लागले त्यांना. पण पुढे जाऊन तिकडे स्मारक झालं आणि ते ब्रिटिश राज्यातच स्मारक झालं बरं का. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नाही झालंय ते स्मारक, काहीतरी 1935च्या दरम्यान ते स्मारक झालेलं आहे. आणि त्या स्मारकाच्या खाली जवळजवळ 30 फूट खाली, मी तुम्हाला एक कटिंग इकडे दाखवतो, पेपरमध्ये आलेली तेव्हा, 30 फूट खाली एका ट्रंकेमध्ये, एअर टाईट ट्रंकमध्ये टिळकांची पगडी, टिळकांचं शेला, अंगरखा किंवा टिळकांची पेपर म्हणजे गीतारसाची प्रत, ही सगळं त्याच्यात देण्यात आले होते. अव्यक्त लोकमान्य या पुस्तकामध्ये त्याने दिलेलं आहे. बरंच टिळक स्टॅच्यू आता इकडे बरोबर ते दिसत नाहीये, पण हा त्या पेपर मधला कटिंग आहे. तर ही ही इकडे दिसते तुम्हाला, ही ती कटिंग आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या इथल्या लोकांनी, इथल्या मंडळींनी, आणि त्यानंतर इतके वर्ष सुद्धा लोकमान्याचं जिवंत आहेत आमच्यामध्ये, आमच्या हृदयामध्ये. या प्रत्येक आजही लोकमान्यांना टिळक महाराज म्हणून संबोधलं जातं. म्हणजे सामान्य घरातून आलेल्या व्यक्तीला महाराज म्हणून संबोधणं ही किती मोठी गोष्ट आहे. तर आज या निमित्त आपण सगळीकडे जमला आहात टिळकांना श्रद्धांजली देण्यासाठी. उद्याचा दिवस आहेच, पण ही वेळ महत्वाची होती आणि या वेळेत आपण इकडे जमला आहात. तर एक ह्याच्या सगळ्या सेशनचं एंड करताना मला एक नचिम केळकर यांच्या पुस्तकातला एक छोटासा पॅरा आहे, पॅरा नाही म्हणता येणार, त्याही पेक्षा छोटा एक वाक्य आहे, एक नाही काही वाक्य आहेत, ते मला इकडे वाचून दाखवायचे. म्हणजे टिळकांच्या अस्थी जेव्हा पुण्याला गेल्या, म्हणजे 12 तारखेला टिळक इकडे आले मुंबईमध्ये आणि 3 ऑगस्टला टिळक पुण्याला गेले. 3 ऑगस्टला टिळक पुण्याला गेले, कसे शक्य आहे? शक्य आहे. नचिम म्हणतात ना, लोकमान्य टिळक तारीख 12 जुलै रोजी मुंबई जाण्याकरिता गायकवाड वाड्यातून बाहेर पडले. ते मुंबईहून गायकवाड वाड्यात आले ते 3 ऑगस्ट रोजी. पण या 2 प्रसंगात केवढे अंतर! जाताना ते आपल्या 3.5 हात देहानिशी बाहेर पडले, येताना ते अंगुष्ठा मात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, बाराबंदी आणि ते सर्व. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धारण केले होते.
जाताना ते आपल्या पायी गेले, येताना ते एक विधभर लांबीच्या चंदनी पेटीत निजून आपल्या परिचयांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता. येताना त्या सर्व व्यापांचा त्याग त्यांनी केला होता. जाताना ते वासना पूर्ण होते, येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकाविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौन व्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाताना त्यांनी टिळक पूर्ण असे पुणे सोडले, येताना त्यांनी टिळक शून्य अशा पुण्यात प्रवेश केला. तर अशा लोकोत्तर महात्मा लोकमान्यांना आज वंदन करून, आणि आज कोविडमुळे आपल्याला मोठा कार्यक्रम करता येत नाहीये, पण नक्कीच तो पुढे करू. संघटनेच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाला घेऊन हा कार्यक्रम आपण करू. प्रत्येक संघटना, प्रत्येक पक्ष, प्रत्येक मंडळ यांना सोबत घेऊन आपण तो कार्यक्रम करू, नक्कीच करू. आणि जागतिक दृष्ट्या लोकमान्यांना आपण मानवंदना देऊ. एवढं सांगून लोकमान्यांना वंदन करून, तुम्हा सर्वांना वंदन करून आज मी इकडे आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय टिळक महाराज. वंदे मातरम.